सर्वांना सलाम। काल रेव्हरंड अर्जुन गायकवाड यांच्या स्मरणार्थ उपकार स्तुतीची प्रार्थना आपण ठेवली आणि रेव्हरंड अर्जुन गायकवाड यांच्याबद्दल विचार करत असताना काही शब्द मनामध्ये येतात आणि तुम्ही जर रेव्हरंड अर्जुन गायकवाड यांना ओळखत होता तर तुम्हाला हे शब्द त्यांच्या जीवनाशी किती सदृश्य आहेत हे लक्षामध्ये येईल। विश्वासू हा एक शब्द त्यांच्या जीवनाला सहजरित्या लागू करता येणारा आहे, खात्रीलायकरित्या लागू करता येणारा आहे। प्रामाणिक हा शब्द त्यांच्या जीवनाशी अतिशय सदृश्य आहे, अतिशय प्रामाणिक असल्या प्रकारचे ते होते। बुद्धिमान हाही शब्द त्यांच्याशी सदृश्य आहे। ते जरी अतिशय साधे सोपे असे वाटत असत, त्यांचं राहणे हे अतिशय नीटनेटकं आणि साधेपणाचं होतं, तरी ते बुद्धिमान होते। मला आज तुमचं लक्ष या शब्दांवरून देवबाप या शब्दांबाबत तुमच्या आणि माझ्या जीवनाकरता काय विचार करतो ह्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे। तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या शब्दांचं काय स्थान आहे याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो। आणि म्हणून पहिली गोष्ट जी आपण या शास्त्र भागामध्ये शिकतो ती ही आहे की देवबाप विश्वासू व बुद्धिमान लोकांची निवड करतो। देवबाप विश्वासू आणि बुद्धिमान लोकांची निवड करतो। आता पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यांची निवड ते विश्वासू होते म्हणून देवबापाने केले, ज्यांची निवड ते बुद्धिमान होते म्हणून देवबापाने केलेली आहे। याच्यावरून आम्ही देवबापाबद्दल हे सत्य शिकतो, याच्यावरून आम्ही देवाच्या राज्याबद्दल असं सत्य शिकतो की तुमच्या ठाई विश्वासूपण असू शकतं आणि त्या विश्वासूपणाचा उपयोग देव त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करू शकतो। आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी देवराज्याचा घटक या नात्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून जीवन जगत असताना माझ्या ठाई विश्वासूपण आहे का, प्रामाणिकपण आहे का, भरवशालायक माझं जीवन आहे का? मी अनेक लोकांच्या संपर्कामध्ये येतो आणि ते अनेक लोक शेंडी लावणारे असतात। अनेक लोक शेंडी लावणारे असतात। शेंडी लावणारे म्हणजे समजतं का तुम्हाला? खोटं बोलणारे, फसवे आणि त्याला जुन्या भाषेमध्ये इकडच्या बोटावरचा थुका इकडं करणारे। अहो कुठे आहे तुम्ही? इथेच आहे। अरे इथे कुठे आहे तुम्ही? 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तुमच्यापासून। आपण नेमके कुठे आहे? तुमच्या अवतीभोवती काय दिसतं तुम्हाला? आम्ही आलोच। ते सांगत नाहीत अवतीभोवती काय दिसतं, कारण त्यांना माहीत असतं की त्यांनी जर सांगितलं अवतीभोवती काय दिसतं तर मग मला माहीत आहे ते नेमके कुठे आहेत आणि ते सांगत नाहीत। ते म्हणतात आलोच 5 मिनिटात, आणि 5 मिनिटात आलो म्हणता म्हणता त्यांना घंटाभर लागतो, तासभर लागतो। का बरं? कारण ते मला माहीत व्हावं अशा ठिकाणी नसतात, 5 मिनिटाच्या अंतरावर ते नसतात। मला त्यांना दुखवायचं नसतं म्हणून खोटं बोलत असतात आणि खोटं बोलून ते मला दुखावत आहेत, उशिरा पोहोचून मला दुखावत आहेत हे मात्र त्यांच्या लक्षामध्ये येत नाही। अनेक लोक जे जवळचे वाटतात ते पण खोटं बोलतात, त्यांच्या जीवनामध्ये विश्वासूपण नसतं, त्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा नसतो, त्यांच्या जीवनामध्ये पारदर्शकता नसते। आपण त्यांच्यावरती मोठा भरोसा टाकून त्यांना म्हणावं बंधू हे काम करून घ्या, झालेलंच समजा, आणि पुढच्या 2 वर्ष ते काही काम होत नाही। बंधू हे असं कसं करून घेऊ, आणि त्याचा विषय पुन्हा कधीही येत नाही। भरोसा कसा ठेवणार अशा व्यक्तीवरती तुम्ही? खात्रीलायकरित्या त्याच्यावरती अवलंबून कसे राहणार तुम्ही? राहू शकत नाही। आणि म्हणून
तुम्ही आणि मी आपण स्वतःला प्रश्न विचारूया की प्रभू येशू ख्रिस्त जो सर्वात विश्वासू असा होऊन गेला, त्या ख्रिस्ताचे अनुयायी या नात्यानं जीवन जगत असताना माझ्या ठाई विश्वासूपण आहे का? मला तुम्हाला सांगू द्या, या शास्त्र भागामध्ये, या वचनामध्ये 45व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टरित्या तुम्हाला आणि मला बोध करण्यात आलेला आहे की देवाला जर तुमचा उपयोग करायचा आहे तर मग तुम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. तुम्ही फसवे असून देवबापाचे कामाला येऊ शकत नाही. तुम्ही अप्रामाणिक असून देवबापाच्या कामाला येऊ शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये फसवेगिरी आणि अप्रामाणिकपणा हे गुणधर्म जर असतील तर मग ख्रिस्ताच्या सारखं जीवन आम्ही व्यक्तच करत नाही. दुहेरी जीवन जर आम्ही जगत असो, दाखवायला समाजासमोर आमच्यासारखे धार्मिक आम्हीच, आमच्यासारख्या प्रार्थना करणारे आम्हीच, आमच्यासारख्या शास्त्राचं ज्ञान असणारे आम्हीच, मात्र जेव्हा गांभीर्यानं त्या व्यक्तीचा बारकाईने विचार केला जातो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वासूपण नसतं. त्याचं दाखवायचं जीवन हे वेगळं असतं आणि खरं जीवन हे वेगळं असतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, अशा अप्रामाणिक आणि अविश्वासू लोकांचा देव उपयोग करत नाही. त्याला विश्वासू असे दास पाहिजे आहे. आणि म्हणून स्वतःबद्दल प्रश्न विचारू, आम्ही विश्वासू आहोत का? आमच्या ठाई विश्वासूपण आहे काय? दुसरी गोष्ट याच वचनात सांगितलेली आहे ती ही की देव नुसताच विश्वासू लोकांचा उपयोग करत नाही, तर तो बुद्धिमान लोकांचा सुद्धा उपयोग करतो. बुद्धिमान, तुम्हाला बुद्धी आहे का? किती लोकांना बुद्धी आहे? अनेक लोक म्हणतील बुद्धीचं माहित नाही, बुद्धी आहे. नाही, बुद्धी आहे का? ज्ञान दिलंय का देवबापाने? मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वरानं ज्ञान दिलेलं आहे. कदाचित तुम्हाला शिक्षण क्षेत्रात व्यवस्थितरित्या शैक्षणिक सुविधा प्राप्त न झाल्यामुळे प्रगती करता आली नसेल, पण तरी तुम्ही बुद्धिमान असू शकता. व्यवहाराच्या क्षेत्रात तुम्ही बुद्धिमान असाल, एखाद्या कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बुद्धिमान असाल, एखाद्या विशिष्ट जीवनाच्या क्षेत्रात तुम्ही बुद्धिमान असाल. देवाचं वचन तुम्ही वाचून बघा, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये जे लोक बुद्धिमान होते अशांचा उपयोग देवबापानं केलेला आहे असं आम्हाला दिसतं. तुमच्या क्षेत्रामध्ये कदाचित एकाच क्षेत्रात नसेल, कदाचित 2-3 क्षेत्रामध्ये तुम्ही बुद्धिमान असाल. त्या बाबतचं, त्या क्षेत्राबद्दलचं ज्ञान देवबापानं तुम्हाला ठासून भरून दिलेलं असेल. योसेफ आणि दानियल यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर हे स्वप्न सांगण्याच्या बाबतीमध्ये देवबापानं बुद्धिमान बनवलेले होते. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे सर्व विद्या पारंगत असल्या प्रकारचे तरुण तयार झालेले आणि जगामध्ये देवाचं नाव मोठं करण्यासाठी वेगळे केलेले असे लोक बनले आहेत असं आम्हाला दिसतं. तुम्ही म्हणाल, बाळासाहेब आमच्या शाळेत डोकं चालत नाही. डोकं चालत नाही त्याचा अर्थ म्हणजे कदाचित तुमच्या शाळेच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेनुसार किंवा त्याचा जो वेग आहे त्या वेगात तुम्हाला कदाचित बसता येत नसेल, परंतु जर तुम्ही वारंवार त्याचं वाचन केलं आणि समजून घ्यायचा शांततेनं प्रयत्न केला तर तुम्हाला ते समजू शकतं. तुम्ही काय मठ्ठ निर्बुद्ध असे नाही. तुमच्या ठाई बुद्धी आहे आणि तिचा उपयोग देवबाप करू इच्छितो. मग आज आपण प्रश्न विचारूया की विश्वासूपण माझ्या जीवनामध्ये आहे काय? बुद्धिमानता माझ्या जीवनामध्ये आहे का? आणि तिचा उपयोग मी देवाच्या राज्यासाठी करू शकतो का? आणि कशा पद्धतीने करू? कारण देवाचं वचन म्हणतं की आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यास ज्याला धन्याने त्याजवर नेमिले असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण? देवाची इच्छा आहे की असे विश्वासू लोक, असे बुद्धिमान लोक निवडून आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाची व्यवस्था त्यांच्याद्वारे करावी. आमेन. देवाचा परिवार, लक्षात घ्या प्रियानो, कोणाच्या परिवाराबद्दल बोललं जात आहे? देवबापाचा परिवार. त्या देवबापाच्या परिवाराची खाण्याची पिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी देव तुमच्या हाती देऊ शकतो. आमेन. आवडेल का तुम्हाला अशा प्रकारचं काम करायला? निश्चितच आवडेल, नाही का? परंतु मग
विश्वासूपण आमच्या ठाई पाहिजे, बुद्धिमानता आमच्या ठाई पाहिजे. आमच्या ठाई असणाऱ्या विश्वासूपणाचं आणि बुद्धिमानतेचं उपयोग देवाच्या राज्याला होईल अशा रीतीनं आमचं जीवन उपलब्ध पाहिजे. दुसरी गोष्ट, कशासाठी तो उपयोग करतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या परिवाराचे उदरभरण करण्यासाठी. कशा कशा प्रकारे तुम्ही देवबापाच्या परिवाराचं उदरभरण करू शकता, कशा कशा प्रकारे देवबापाच्या परिवाराला तुम्ही यथाकाळी खावयास देऊ शकता. तुम्हाला असं वाटू देऊ नका की देवबापाचा परिवार म्हणजे पाळकाचा परिवार. नाही नाही, फक्त पाळकाचा परिवार म्हणजे देवाचा परिवार का? नाही, त्या पाळक साहेबांच्या कुटुंबाचं उदरभरण योग्य वेळेस योग्य प्रमाणे व्हावं ह्याची काळजी मंडळीच्या प्रत्येक सभासदाला असावी का? निश्चित असावी. जसं तुमच्या कुटुंबातील तुमच्या लेकराची काळजी तुम्हाला असते, जसं तुमच्या कुटुंबातील वृद्धाची काळजी तुम्हाला असते, जसं तुमच्या कुटुंबातील सर्व घटकांची काळजी तुम्हाला असते. तुम्ही त्यांचं आकारमान बघून, त्यांचं खाणंपिणं बघून, त्यांच्यासाठी उचित असल्या प्रकारचं जेवण त्यांच्यासाठी तुम्ही बनवता, यथाकाळी त्यांना खावयाला देता. तसंच पाळक आणि त्यांची पाळकीनबाई आणि त्यांचं कुटुंब यांनाही दिवसातून 3 वेळेस उत्तम जेवण प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून आमचं देणं असावं, निश्चित असावं. परंतु देवाचा परिवार हा फक्त पाळकाच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही. मंडळीत देवाचा परिवार आहे, प्रांत देवाचा परिवार आहे, लोक देवाचा परिवार आहेत. ज्यांच्या ज्यांच्या ठाई देवाची प्रतिमा आहे ते देवाचे लेकर म्हणजे देवाचा परिवार. आमेन. ज्यांच्या ज्यांच्या ठाई देवाची प्रतिमा आहे ते देवाचे लेकर विविध क्षेत्रात असतील, विविध त्रासात असतील, विविध समस्येत असतील, विविध अडचणीमध्ये असतील. त्यांची अडचण ओळखून, त्यांचा त्रास ओळखून, त्यांची समस्या ओळखून, त्यांचे प्रश्न ओळखून आपण त्यांच्या संगती उभं राहणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे देवाच्या परिवाराला यथाकाळी खाऊ घालणं आहे. त्या कामासाठी तुमची आणि माझी नेमणूक देवबाप करतो, निवड करतो. आध्यात्मिकरित्या त्यांना उत्तम ते खाऊ घालण्याचं कार्य देवबाप आमच्या विश्वासूपणाद्वारे आणि बुद्धिमानतेद्वारे करून घेऊ इच्छितो. तुमची बुद्धिमानता कुठं चालते? जे देवाचं आहे ते हिरावून घेणे, ते चोरावून घेणे याच्यामध्ये चालते, की ते देवाचं जे आहे ते देवाला देण्यामध्ये आमची बुद्धिमानता चालते? देवबापाच्या नावानं खरेदी केलेल्या प्रॉपर्ट्या आपल्या नावावर करून घेणे आणि दुसरे करून घेत असतील चोट्टे तर त्या चोरांच्या संगती हातमिळवणी करून आपलाही हित साधण्याचा प्रयत्न करणे, असल्या प्रकारची वृत्ती आहे का आमची? त्यांचं काय होईल पुढं आपण बघणार आहोत. याच वचनांमध्ये सांगितलेलं आहे. जास्त दूर जाण्याची गरज नाही. या दिवसांमध्ये आपण जागृत राहूया. आपल्याला असे आमंत्रण येतील, आपल्याला असल्या प्रकारचे आमिषण येतील, आपल्याला लोक घरी बोलवून घेतील आणि आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमिषण दाखवतील. परंतु जागृत राहूया, आपली बुद्धी जागेवर ठेवूया. दोन गोष्टी आम्ही बघितल्या. तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळूया. तिसरी गोष्ट काय ह्याच्यामधून आपल्याला दिसते त्याच्याकडे आपण वळूया. देवबाप जर नेमणूक करतो तर मग ते त्यांचं काम करतात की नाही हे देवबाप बघतो. हॅलो, देवबापाने जर तुमची आणि माझी नेमणूक केलेली आहे त्याच्या परिवाराचं उदरभरण करण्यासाठी, तर मग तुम्ही आणि मी विश्वासू रीतीने ते करतो की नाही हे सुद्धा देवबाप बघतो. जर तुमच्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाने तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दर जेवणाच्या वेळेस इतक्या पोळ्या मिळाल्या पाहिजे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही ताबडतोब आपल्या कुटुंबात किती घटक आहेत हे मोजाल, त्या प्रत्येकाच्या शरीर मानाप्रमाणे, आकारमानाप्रमाणे त्याला किती पोळ्या लागतात ह्याचा अंदाज तुम्ही काढाल आणि त्यानुसार किंबहुना आमच्या घरची प्रथा आहे की त्याच्यापेक्षा जास्तच तयार ठेवणे,
अचानक 2 लोक आले तर त्यांचंही जेवण टोपल्यामध्ये सदैव असलं पाहिजे, ही प्रथा आमच्या आजीपासून आजोबापासून आमच्या घरात लावून देण्यात आली. मग ते घराचे प्रमुख जे असतात ते बघतात टोपल्यामध्ये भरपूर आहे की नाही सगळ्यांना, आणि एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात जर आलं की कमी पडत आहे तर मग ते सांगतात की अहो बनवणाऱ्यांना सांगा जरा 2 पोळ्या 4 पोळ्या जास्त ठेवा. आणि त्यांनी ते जर बनवलं नाही, त्या घर प्रमुखाचं जर लक्ष नसेल तर तुमच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला योग्य असलं खाणं पिणं भेटणार नाही. कुपोषित ते राहतील किंवा उपस्थित राहतील किंवा मन मारून नाही बस झालं असं म्हणतील. तसं होता कामा नये. त्यांना योग्य ते प्राप्त झालं पाहिजे. आणि ती जबाबदारी जर तुमच्यावरती आहे कुटुंब प्रमुख या नात्यानं, तर तुम्ही त्याकडे लक्ष देता. तुम्ही ज्याला ती जबाबदारी दिलेली आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता आणि बघता की सांगितलेलं काम नीट होत आहे की नाही. त्याचप्रमाणे देवबाप जर असं म्हणतो की माझ्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्याकरता मी तुमची नेमणूक केलेली आहे, तर मग तुम्ही ते काम विश्वासू रीतीनं आणि बुद्धीचा उपयोग करून करत आहे की नाही हे देवबाप बघतो. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मांजरीसारखं डोळे बंद करून दूध पिलं तर कोणाला दिसत नाही. आपल्या इकडं म्हण आहे नाही का, मांजर डोळे पिऊन दूध पिते आणि तिला काय वाटतं, तिने स्वतःचेच डोळे बंद करते आणि दूध पिते. तिला असं वाटतं मला कोणी बघत नाही, सगळे बघतात. आम्हालाही अनेक वेळेस तसं वाटतं की मला कोणी बघत नाही, परंतु मला तुम्हाला सांगू द्या देवबाप बघतो. तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही विश्वासूरित्या पार पाडत आहे की नाही देवबाप बघतो. तुम्ही मंडळीचे सभासद आहात का, मग मंडळीप्रती तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करता की नाही देवबाप बघतो. देवाचं ते देवाला देणं जे आहे ते तुम्ही देता की नाही देवबाप बघतो. तुमच्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना तुम्ही देवाचं वचन नीट त्यांच्या कानात ओतता की नाही देवबाप बघतो. त्यानुसार सर्वजण चालतात की नाही देवबाप बघतो. तुमच्या मंडळीतील सर्व लोकांसंती तुम्ही संबंध ठेवता की नाही देवबाप बघतो. हे इकडचे ते तिकडचे, ते वरतलचे हे खालतलचे, असं जर आम्ही करत राहिलो देवबाप बघतो. तुमच्या ठाई असलेल्या कलांचा गुणांचा दानांचा उपयोग तुम्ही देवाच्या राज्यासाठी करत आहे की नाही देवबाप बघतो. तुम्हाला सांगितलं जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रीती करता की नाही देवबाप बघतो. तुम्हाला आणि मला सांगितलं जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रीती करता की नाही देवबाप बघतो. तुमच्या सासूवर प्रीती करता की नाही देवबाप बघतो. तुमच्या सुनेवर प्रीती करता की नाही देवबाप बघतो. देवबाप बघत आहे. तुमचं विश्वासूपण, तुमची बुद्धिमानता तुम्ही त्यानं नेमून दिलेल्या कामासाठी कशा रीतीनं उपयोगात आणत आहात देवबाप बघतो. आपला हात वर करा उजवा स्वतःचा, म्हणा देवबाप मला बघतो. जोराने म्हणा देवबाप मला बघतो. शेजारच्या व्यक्तीला म्हणा देवबाप मला बघतो. आता दुसरा हात वर करा डावा, म्हणा देवबाप तू मला बघतो. माझ्याकडे पण बोट करा, म्हणा देवबाप तू मला बघतो. देवबाप बघत आहे. आम्हाला आठवण करून देण्याची गरज आहे. म्हणून देवाचं वचन आहे की देवबाप तुम्हाला बघत आहे. तुमच्या विश्वासूपणानं तुम्ही काम करता की नाही, तुमच्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही काम करता की नाही देवबाप बघतो. प्रियानो देवबाप बघतो. आणि पुढचा मुद्दा जो आहे तो त्याच्याशी किती घनिष्ठरित्या निगडीत आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. निलेश पाटील पाळक साहेब 22 वर्षापासून देवबाप तुम्हाला बघत आहे. दामले पाळक साहेब माझं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा 10 वर्ष जास्त त्यांची सेवा झालेली आहे. ते निवृत्त झाले त्यावेळेस 47 वर्षाची त्यांची सेवा झाली होती. आता किती वर्षाची झाली पूर्ण? आता 52 वर्षाची त्यांची सेवा झाली. आमेन. 52 वर्षापासून देवबाप बघत आहे रेव्हरंड दामले यांना. आपल्यामध्ये रेव्हरंड सचिन आहेत, पास्टर निकाळजे आहेत, पास्टर समुद्रे आहेत.
देवबाप बघतो माझ्याकडं, देवबाप बघतो माझे 30ची 40 आणि 40ची 50 कशी कंबर झाली, देवबाप बघतो. सगळ्या गोष्टींकडे देवबाप बघतो. आमेन. कल्पना करा, देवाच्या समोर तुम्ही उभे आहेत. माझ्यासोबत थोड्या वेळ कल्पना करा, आपले डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्ही देवासमोर उभे राहिलात आणि देवबाप तुम्हाला बघत आहे. काय म्हणेल देवबाप? विश्वासू म्हणेल काय आम्हाला? बुद्धिमान म्हणेल काय आम्हाला? हे जे वचन आहे, या वचनात 46व्या वचनात असं म्हटलेलं आहे, धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. तुम्हाला धन्य म्हणेल का धान्य म्हणेल देवबाप? प्रश्न विचारूया. देव जर आज आमच्या समोर उभा राहिला तर तुम्हाला विश्वासू म्हणेल का? धन्य म्हणेल काय? बुद्धिमान म्हणेल काय? आशीर्वादित म्हणेल काय? देवबाप बघतो. तुम्हाला शिक्षणाचा काळ आहे, तुम्ही शिक्षण घेता की नाही? देवबाप बघतो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची उपलब्धता त्यानं करून दिलेली आहे, त्याचा सदुपयोग तुम्ही करता की नाही? देवबाप बघतो. आमेन. पुन्हा एकदा म्हणूया, देवबाप बघतो. चौथी बाब जी आहे त्या चौथ्या बाबीकडे आपण लक्ष देऊया. या ठिकाणी वचन 47 मध्ये काय म्हटलंय ते बघा. मी तुम्हास खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. काय म्हटलंय देवाचं वचन? काय म्हणतं? जो अशा प्रकारे धन्य असा सापडेल, जो अशा प्रकारे विश्वासू असा सापडेल, जो अशा प्रकारे बुद्धिमान असा सापडेल, देव जेव्हा येतो आणि बघतो आणि त्याला तुम्ही आणि मी विश्वासू, बुद्धिमान, धन्य म्हणजे आशीर्वादित असे दिसतो, आपलं काम विश्वासूरित्या पूर्ण करताना दिसतो, तर मग तो आनंदी होऊन आम्हाला असं म्हणत आहे की तो आपल्या सर्वस्वावर तुम्हाला नेमेल. आमेन. मत्तई शुभवर्तमान 6:33 काय म्हणतं? कोणाला पाठ आहे का? मत्तई 6:33. हॅलो, बरोबर, जोराने म्हणा पाळच. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. या जगातल्या सुखासोयीच्या गोष्टी ज्या आहेत त्या देवबाप देईल. कधी हो? जर आम्ही त्याच्या धार्मिकतेच्या आणि त्याच्या राज्याच्या गोष्टी मिळवण्याचे खटपट केली तर. त्याची धार्मिकता, त्याचं विश्वासूपण, त्याच्या संगती विश्वासू असणे हे जर प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला तर मग देव लागेल ते झोपेतही देणारा देवबाप आहे. आमेन. आणि जो देव आम्हाला लागेल ते झोपेतही देतो, त्याला जर आम्ही विश्वासू दिसून आलो तर आमची प्रगती तो करणार नाही काय? निश्चित करल्याशिवाय राहणार नाही. आमची बढती करणार नाही का? निश्चित बढती केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पुढे नेणार नाही का? निश्चित पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. परंतु कधी देवबापाने आम्हाला दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही विश्वासू असे सापडलो तर, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आम्ही विश्वासू असे सापडलो तर प्रगती होईल, तर बढती होईल, तर विकास होईल. तुम्ही आणि मी सतत प्रश्न विचारत राहूया, मी विश्वासू आहे का? माझ्या जबाबदारीमध्ये, माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये मी विश्वासू आहे काय? आणि जर तुम्ही विश्वासू आहे तर मग प्रगती थांबणार नाही. मला तुम्हाला सांगू द्या, प्रगती थांबणार नाही. म्हणा माझ्या संती सर्वजण, विशेषतेनं पाळक लोक माझ्या संती जोरानं म्हणा, प्रगती थांबणार नाही. मोठ्यानं म्हणूया, प्रगती थांबणार नाही. जर आम्ही विश्वासू आहोत प्रियानो, तर देवबाप आमच्या प्रगतीला खुंटवणार नाही, ते कायम ठेवेल. त्या प्रगतीची घोडदौड, त्या विकासाची घोडदौड आमच्या जीवनामध्ये देवबाप कायम ठेवेल. तुम्ही एकाच ठिकाणी शिथिल होऊन बसलेले आहात का? कुठेतरी अविश्वासूपण आहे. तुमचं जीवन पुढे जात नाहीये का? अटकलंय का एकाच जागी? कुठेतरी पाणी मुरतंय, कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जीवनाच्या आम्ही विश्वासू नाही. कितीतरी वर्षांपासून एकाच ठिकाणी आम्ही असे दगडांसारखे आणि लाकडाच्या ओंडक्यांसारखे निर्जीव, कुठल्याही प्रकारची प्रगती न होत असलेले असे अडकून पडलेलो आहोत का? मला तुम्हाला सांगू द्या, कुठेतरी अविश्वासूपण आहे.
आमच्या बुद्धिमानतेचा नकारात्मकरित्या आम्ही उपयोग करत आहोत आणि म्हणून वाढ होत नाही. खुंट जेव्हा होते, घट जेव्हा होते, प्रश्न विचारा की मी कुठे कमी पडत आहे, मी कुठे उन्हा पडत आहे. आणि देव दाखवून देतो आपल्याला. योसेफ हा जेव्हा काम करत असे, उत्पत्ती 39वा अध्याय माझा फार आवडता अध्याय आहे. उत्पत्ती 39 मध्ये तो गुलाम म्हणून विकला गेलेला होता आणि त्या मालकाच्या घरामध्ये तो काम करत असताना त्याच्या मालकाच्या लक्षात आलं की हा जे काम करतो ते इतकं चांगलं करतो की याच्यासोबत देव असला पाहिजे. गैर ख्रिस्ती होता तो, पोटिफर नावाचा. तो काही यहुदी नव्हता, तो काही ख्रिस्ती नव्हता, त्याचा आणि जिवंत देवाचा काही संबंध नव्हता. पण त्यालाही समजलं की याच्या कामाच्या यशाचं गुपित म्हणजे याच्या संगतीत देव असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, देवबाप तुमच्या संगतीत जर असा शरीरानं उपस्थित झाला, समजा पाळक साहेब देवबाप आहेत आपले मोठे बारीक, आणि मी काम करत असताना हे जर माझ्याकडेच बघत राहा, हे जर माझ्याकडे बघत आहे, मी काय पण केलं यांचं लक्ष माझ्याकडं आहे, मी वचन वाचलं यांचं माझ्याकडे लक्ष आहे, मी वचनात किती वेळ घालवला यांचं माझ्याकडे लक्ष आहे, मी फालतू किती वेळ घालवला यांचं माझ्याकडे लक्ष आहे, मी माझं काम विश्वासुरीतीनं करतो की नाही यांचं माझ्याकडे लक्ष आहे. देवबाप, तुम्हाला काय वाटतं, या जाणीवेनं मी आळशीपणा करेल काय? हा देव माझ्या अवतीभोवती सतत मला दिसत राहिला, मी आळशीपणा करेल का? माझा वेळ वाया घालवेल का? मी फालतूपणा करेल काय? कोणी मला बघत नाही असं मांजरीसारखे डोळे बंद करून दूध पित राहू का आम्ही? नाही. पापामध्ये रममान आम्ही होऊ का? नाही होणार. का? कारण देव आमच्या संती उपस्थित आहे. मला तुम्हाला सांगू द्या, देव आजही तुमच्या आणि माझ्या संती उपस्थित आहे. त्याचं नाव आहे इम्मानुएल, म्हणजे आम्हा संगती देव. आणि तो बघतो, आणि जेव्हा तुमच्या जीवनात त्याला विश्वासू पण दिसतं, तो बढती केल्याशिवाय राहतच नाही. योसेफाच्या जीवनामध्ये जरी तो गुलाम म्हणून विकला गेलेला होता, त्याला देवबापानं पोटिफराच्या घरात बढती दिली, पोटिफराच्या कामात बढती दिली. अहो, इतका विश्वासू हा देवाच्या संगती होता की देवाचं वचन असं म्हणतं की योसेफामुळे त्याच्या मालकाला आशीर्वाद प्राप्त झाला. हॅलो, योसेफामुळे त्याच्या मालकाला आशीर्वाद भेटला असं म्हटलेलं. आमची आयुष्यभर बोंब चालू असते, देवा मला आशीर्वाद दे, देवा मला आशीर्वाद दे. मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या संती राहा, त्याच्या संती विश्वासू राहा. देव तुम्हाला असा आशीर्वादित करेल की देव तुमच्याद्वारे तुमच्या मालकांना, जिच्या सोबत तुम्ही काम करता, त्यांच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचविल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित आहे या योसेफाची किती बढती झाली? अहो, घरातून तर बढती झाली त्याची, परंतु तो ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्याची बढती झाली. आणि फारोचा दुय्यम, त्या काळची जी महासत्ता होती, त्या महासत्तेचा प्रमुख फारो होता. त्या फारोचा दुय्यम हा बनलेला योसेफ. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनको यांच्यासारखे हुशार कोणी सापडले नाही. जेवढे त्याच्या 153 देशाचा परगाना जो त्यांचा पसरलेला होता जगभर, त्यामध्ये जेवढे ज्ञानवंत होते त्या प्रत्येकापेक्षा 10 पट अधिक हुशार असे हे लोक सापडले. दानियल तर नंतरच्या 3 राजांच्या काळापर्यंत प्रमुख पदावरती राहिलेला आहे. प्रगती पाहिजे काय? देवासंती विश्वासू राहा, देवासंती आपण विश्वासू. शिक्षण क्षेत्रात प्रगती पाहिजे, देवासंती विश्वासू राहूया. कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिजे, देवासंती विश्वासू राहूया. तुमचे काम अडकलेत काय? देवासंती विश्वासू राहा, देव प्रगती आणेल. देवाचं वचन शिकवतं, मी माझ्या मनचं शिकवत नाहीये. शेवटच्या गोष्टीकडे वळूया. अतिशय महत्वाची आहे शेवटची गोष्ट, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देव नुसती प्रगतीच करतो असं नव्हे. जर देवबाप बघतो आणि देवबापाला दिसतं की तुम्ही आणि मी त्याच्या नेमून दिलेल्या कामात निष्काळजीपणा करतो, तर मग तो शासन केल्याशिवाय राहत नाही. शासन म्हणजे काय? दंड दिल्याशिवाय राहत नाही. 48व वचन असं म्हणतं, परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल
असा आपल्या मनात एखादा दुष्ट दास म्हणेल आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल आणि झिंगलेल्यांबरोबर खाईल पेईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला माहीत नाही अशा घटकेस त्याचा धनी येईल. आणि येऊन काय करेल? वा वा वा, यांना प्रमाणपत्र द्या, यांना प्रशस्तीपत्र द्या असं म्हणणार आहे का? यांचा गौरव करा, मोठे पायापर्यंत हार घालून असं म्हणणार आहे का? नाही. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याला कापून काढेल व ढोंग्यांना द्यावयाचा जो वाटा आहे तो त्याच्या पदरी पडेल. तेथे रडणे व दात खाणे चालेल. रडणे आणि दात खाणे कुठं चालते? नरकात. तुम्ही आणि मी, आम्हाला नेमून दिलेली जबाबदारी, आम्हाला नेमून दिलेलं काम, आम्हाला नेमून दिलेलं कृत्य आम्ही विश्वासूपणे जर करत नाही प्रियानो, तर देवबाप त्या बदल्यामध्ये तुमचं आणि माझी वाहवा करणार नाही आहे. तो जेव्हा बघेल की तुम्ही आणि मी अविश्वासू आहोत, तो तुम्हाला आणि मला दंड देईल, फटके देईल. इस्रायलाला वारंवार देवबापानं शिक्षा केली. त्याचं कारण हे होतं की त्यांनी सुधरावं, परंतु त्या इस्रायलाला वारंवार अतोनात त्रासातून छळातून जे देवबापानं जाऊ दिलेलं आहे ते भविष्यातल्या नरकाचं सुद्धा चित्र आहे बरं का. त्याची सुद्धा स्मरण करून देणं आहे की आता हा पृथ्वीच्या पाठीवरचा थोडा नरक आहे, परंतु कल्पना करा तुम्ही आणि मी जर विश्वासू राहिलो नाही तर मग त्या अनंतकालिक नरकामध्ये सुद्धा आम्हाला फेकण्यात येईल. आणि म्हणून इस्रायलासारखे ताठ मानाचे होऊन तुम्हाला आणि मला चालणार नाही. आम्ही देवासंती विश्वासू राहून आम्हाला दिलेल्या बुद्धीचा देवबापानं नेमून दिलेल्या कामासाठी सदुपयोग करणं गरजेचं आहे. आम्ही देवबापाला फसवू शकत नाही, लोकांना आम्ही फसवू शकू, देवाला आम्ही फसवू शकत नाही. कधी कधी शैतान आपल्या डोक्यामध्ये असे किडे सोडतो नको असलेले की आम्ही स्वतःची फसवणूक करतो. जागृत होऊया, जागृत होऊया. देव तुमचं आणि माझं विश्वासूपण बघू इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्यानं दिलेल्या बुद्धीचा, त्यानं तुम्हाला आणि मला दिलेल्या सर्व प्रकारच्या कलागुणांचा, दानांचा आम्ही सदुपयोग करतो की नाही, वेळेचा सदुपयोग करतो की नाही, उपलब्धतांचा सदुपयोग करतो की नाही, हे देवबाप बघतो. आणि त्या बदल्यामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. परंतु जर आम्ही विश्वासू नाही तर मग तो शासन केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद.